स्वामी समर्थ. आज आपण आलो आहोत कर्नाळा फोर्टला. आता वाजलेत 9. आपण आता ट्रेक चालू केला आहे. तर बघू किती वेळ लागतो अजून आपल्याला जायला. हाय गाईज, हाऊ आर यू? आता आम्ही चाललोय कर्नाळा फोर्टवर आणि आमचा ब्लॉगर तोटा तो आवाज नाही काढत आहे. आम्हाला आवाज काढला. ती झालेली आहे हवा टाईट. लिमलेटची गोळी द्या. एक पांढरी गोळी द्या. पांढरी आणि काय नजारा आहे. वा वा दमलो. आता वाजलेत 10:15 वाजून 5 मिनिटं झालेत. आपण ऑलमोस्ट आता थोडं याच्या जवळ पोहोचलोय. 1 तास म्हटलेले चालू केल्यानंतर अजून आपल्याला या टोकावरती जायचंय. एवढं अजून पुढे जायचंय. सो इकडून असं पुढून, इकडून असं, नंतर इथून असं वरती जायचंय. अजून 1 तास लागू शकतो ऑलमोस्ट. एक्सप्लोर विथ सूरज. त्या मंदिरापासून थोडं पुढे आल्यावरती अशा शिड्या लागतील ऑलमोस्ट. म्हणजे आपण आता जो मेन ट्रेकचा पार्ट आहे तो चालू केला. हा थोडासा शिड्यांचा पॅच आहे. सो चालताना नीट सपोर्ट घेऊन
आता ऑलमोस्ट 10:30 वाजलेत आणि आपण पोचलोय कर्नाळा फोर्टच्या पीक वरती. सो इकडून हा एक बुरुज आहे, तिकडचा तो एक बुरुज आहे, सेम आहे ऑलमोस्ट. हा आपला मुंबई गोवा हायवे. तर आपण 9 वाजता चालू केला होता ट्रेक आणि आता 10:30 वाजलेत. मी तिकडून जे बोललो होतो 1 तास लागेल, ते हार्डली 10-15 मिनिटाचा ट्रेक होता तिथून. सो हे थोडे नजारे तुम्हाला दाखवतो. नमस्कार. आता वाजलेत 12:30. ऑलमोस्ट आपला ट्रॅक संपला आहे. बघू शकता आपण जिकडून स्टार्ट केलेलं तिकडे आता पोचलो आहे. बिगिनर्स ट्रेकर्स जे आहेत त्यांच्यासाठी हा एक, त्याच्यानंतर आपला पेप फोर्ट, असे 2-3 गड्स आहेत जे बिगिनर्स ट्रेकर्ससाठी खूप चांगले आहेत, म्हणजे सेफ आहेत. कोणतं असं हेवी पॅच नाही आहे ह्याच्यामध्ये, पण असे हेवी पॅच नाही आहेत. बट थोडं तुम्ही जेव्हा पावसातून जेव्हा येता तेव्हा थोडा चिखलाचा वगैरे थोडा प्रॉब्लेम आहे तो. तेव्हा येताना थोडे शूज वगैरे जे असतील ते वॉटर रेस्ट्रिक्टेड असतील असेवाले घ्या, किंवा म्हणजे पावसाला जे सपोर्ट करतील असे पाय वगैरे घसरणार नाही असेवाले शूज यूज करा. थोडा ऊन पडायला चालू झालं आहे. आता आपल्या इकडे ट्रेक संपला आहे. सो आपण इकडून आता थोडं काहीतरी खाऊ पिऊ थोडंसं, आणि ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत आपण पळसपेला आपला प्लॅन आहे. तिकडे जाऊन जेवायचं, नाश्ता करायचा आणि तिथून पुढे घरी. सो बघू पुढचा प्लॅन कसा होतो. तर आता आपण आलो आहे साई कृपामध्ये. आपण जाणार होतो पळसपेला जेवणासाठी थांबायला, बट रस्त्यात आपण जाताना आपल्याला साई कृपा दिसलं. सो आता आपण थांबलो इकडे फेमस चिकन लपेटा खायला. हे 2-3 आपले मेंबर आहेत ज्यांचा फर्स्ट टाइम चिकन लपेटा आहे, त्यांचा रिव्ह्यू बघूया आपण काय. 2-3 वेळा आलो आहे पण मस्त होता. आता चिकन लपेटा आणि बटर नान आणि मागवलं आहे. बघू कसे रिव्ह्यूज आहेत. फर्स्ट मेंबर सबस्क्राईब टू सूरज, एक्सप्लोर विथ सूरज. लवकरच आपण पण दहशत करू. या रोडनी परत जायचंय. लवकरच या रोडनी परत कोकणात पण जायचंय गणपतीला गावी. त्याचाही ब्लॉग येईल. हा ब्लॉग पण थोडा लवकरच आहे, महिन्यात पण लवकर आहे. आणि एक नवीन सरप्राईज पण येईल चॅनलवर काहीतरी. हा, चॅनलवर नवीन सरप्राईज पण आहे. सरप्राईज आहे सूरज कडून सरप्राईज आहे. स्वामींच्या कृपेने ती इच्छा पण पूर्ण होऊन गेली लवकर. आबा चौकशी उरत ना रे. कसं वाटलं चिकन लपेटा? छान आहे. फक्त चिकन का टेस्ट सांग, ऑनेस्ट रिव्ह्यू सांग.
टोपला पुसून घेता. टोपला पुसून घे. अख्खा टोपला पुसून घेतला. तर आता आपलं जेवण झालंय. आता आपण निघालोय घरी जायला. सो आपला हा ट्रेक संपलाय. थोडा आता पाऊस यायला चालू झालाय. थोडा अजून आला पाहिजे घरी जाईपर्यंत. थोडं भिजलो तर थोडं मस्त वाटेल. सो हा ट्रेक संपलाय. पुढच्या ट्रेकला सुद्धा नक्की भेटू आपण लवकरच. सो प्लॅन चालू आहे की नेक्स्ट वीकमध्ये यायचं. बट आमचे हेवी रायडर. सो श्री स्वामी समर्थ. परत एकदा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.